नमस्कार, DSK फूडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मस्त अशी गोड रेसिपी घेऊन आली आहे मी। आज आपण बनवणार आहोत पाइनएप्पलचा शिरा, अननसचा शिरा। तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतंय ते मी तुम्हाला सांगते। अननसचा शिरा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे रवा, बारीक रवा आहे हा, त्यानंतर अननस, साखर, तूप लागणार आहे आणि हे ड्राय फ्रूट्स घेतलेत मी। हे पहा, हे मी बारीक कापलेले नाहीये आणि हे दुसरे जे मी बारीक कापलेले आणि वेलची पावडर। आपण शिरा बनवायला स्टार्ट करूया। कढई तापायला ठेवली होती मी, त्याच्यामध्ये तूप घालतीये। तूप तापले आपलं, त्याच्यामध्ये हे जे मी ड्राय फ्रूट्स घेतले होते मोठे ते थोडेसे फ्राय करून घेतेय। हे पहा, ड्राय फ्रूट्स फ्राय करून घेतलेत मी। आता मी यामध्ये रवा टाकणार आहे। रवा आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम जर आपण हाय केली तर रवा करपून जाईल, त्याचा कलर चेंज होईल, त्यामुळे मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे। रवा मंद आचेवर भाजतोय तोपर्यंत मी अननस कापून घेते। अननसाचे मी छोटे छोटे तुकडे करणार आहे। मध्ये मध्ये रवा पण पाहायचा आहे आपल्याला। आता अननसाचे जे हे डोळे आहेत ते बाजूला साईडला काढून घ्यायचे। रवा थोडा भाजला गेलाय, मी तो काढून घेतेय जरा आणि पाइनएप्पल शिजवून घेणार आहे। पाइनएप्पलचे असे छोटे छोटे तुकडे केलेत मी, त्याच्यामध्ये साखर टाकणार आहे। अर्धी साखर मी ह्याच्यामध्येच टाकतीये। साखरेमध्येच पाइनएप्पल शिजवून घेणार आहे मी। यामध्येच आपण पाहिजे तर आपल्याला थोडासा खायचा जो कलर असतो तो टाकू शकतो, कलर येण्यासाठी। पाइनएप्पल शिजताना मी मध्ये मध्ये पाहणार आहे आणि याला हलवणार आहे। थोडं थोडं हलवताना थोडं थोडं मॅश पण करणार आहे। परत झाकण ठेवून परत त्याला शिजू देऊ। आपलं पाइनएप्पल शिजत असतानाच त्यामध्ये तुम्हाला हवा असेल तर इसेन्स सुद्धा टाकू शकता थोडं। हे पहा, अशा प्रकारे पाइनएप्पल मी शिजवून घेतले आणि मॅशरने थोडंसं त्याला मॅश केलंय। पाइनएप्पल रव्यामध्ये घालून घेतले, मिक्स करते त्याला। आपल्या रव्यामध्ये मी थोडासा खायचा कलर घालणार आहे।
रव्यामध्ये मी पाणी घालून घेतेय. याला हलवत राहायचंय. ह्या स्टेजला तुम्ही पाहू शकता की साखर व्यवस्थित आहे की नाही. जर आपल्याला वाटत असेल की कमी आहे तर ह्या स्टेजला तुम्ही घाला. मी थोडीशी विलायची घालून घेतेय. त्यानंतर आपण जे ड्रायफ्रुट्स कापून घेतले होते ते घालणार आहे आणि थोडं तूपही ऍड करणार आहे, कारण तुपाने खूप असं मस्त फ्लेवर येतो, खूप टेस्टी लागतं. हे पहा मस्त असं आपला शिरा तयार आहे. हे पहा मस्त असा पायनॅपल शिरा म्हणजेच अननसचा शिरा तयार आहे. नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसा झालाय तो. माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजेच DSK फूडला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, शेअर करा, फॉलो करा, लाईक करा आणि माझ्या प्रत्येक रेसिपीला कमेंट करा. थँक्यू.